जय हिंद. नमस्ते प्राध्यापक मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे यांच्या अंतर्गत दरवर्षी राष्ट्रीय सेवा योजना केंद्रीय लेखा परीक्षणाचं आयोजन केलं जातं. तर ह्या NSS सेंट्रल ऑडिटच्या रिपोर्ट संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती घेणार आहोत. म्हणजेच केंद्रीय लेखा परीक्षण करण्यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट आवश्यक आहे त्या संदर्भात पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. यामध्ये तुम्हाला शेवटी ऑर्डिनन्स 163 PFMS अकाउंट याबाबत पण आपण माहिती देणार आहोत. त्यानंतर रिसिप्ट अँड पेमेंट किंवा फॉर्म ए च्या रिलेटेड म्हणजे रेग्युलर ॲक्टिव्हिटीच्या रिलेटेड फॉर्म ए, स्पेशल कॅम्पच्या रिलेटेड फॉर्म बी असतो. तर या संदर्भात तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, कोणत्या ठिकाणी किती रक्कम असायला हवी, या सर्व संदर्भात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ कदाचित थोडासा मोठा असेल, पण नवीन कार्यक्रम अधिकाऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे. तसेच जेही प्राध्यापक ऑलरेडी जुने आहेत, जे माजी कार्यक्रम अधिकारी आहे किंवा चालू पण कार्यक्रम अधिकारी आहे, जे काम करत आहे, तर यांच्या संदर्भात देखील यांना मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ असणार आहे. काही तांत्रिक बाबी असतात, त्या जोपर्यंत तुमच्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्हाला NSS सेंट्रल ऑडिटची माहिती परिपूर्ण पद्धतीने NSSच्या पोर्टलवर म्हणजे BOD पोर्टलवर तुम्हाला भरता येणार नाहीये. तर आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांचं राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत जे काही केंद्रीय लेखा परीक्षण 2025-26 होणार आहे, तर या संदर्भात तुम्हाला कोणकोणते आवश्यक डॉक्युमेंट लागणार आहे त्याची माहिती घेऊया. साध्या, सोप्या, सरळ पद्धतीने कशा पद्धतीने तुम्हाला NSSचं ऑडिट चांगल्या पद्धतीने आणि कमी वेळेत करता येईल, ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्हाला सगळ्यात प्रथम आवश्यक कोणकोणते कागदपत्र लागणार आहे, ते तुम्ही जपून ठेवायचे आहेत. ओके. सगळ्यात प्रथम तुम्ही NSS ॲक्टिव्हिटी स्टुडंट लिस्ट जी काही रेग्युलर ॲक्टिव्हिटी आहे, त्यामध्ये तुमचं 50चं युनिट असेल, 100चं युनिट असेल, 200चं युनिट असेल, तर हे काय करायचं आहे, त्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीच्या स्टुडंटची लिस्ट तुम्हाला तयार करून ठेवायची आहे. त्यानंतर स्पेशल कॅम्प अटेंडन्स स्टुडंट लिस्ट. तुम्ही हिवाळी शिबिर घेतलं असेल, तर त्यामध्ये ज्या 7 दिवसाच्या हिवाळी शिबिरात ज्याही विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे, त्यांची अटेंडन्स स्टुडंट लिस्ट तुम्ही तयार करून घ्यायची आहे. ज्यामध्ये सीरियल नंबर, नेम ऑफ स्टुडंट, त्याच्यानंतर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि पुढे 7 दिवसाच्या कॉलम करून प्रत्येक दिवशी त्यांची सही घेतलेलं जे काही शीट आहे अटेंडन्स शीट, ते तुम्हाला लागणार आहे. ओके. म्हणजे एक त्यांची विद्यापीठाच्या पोर्टलला सुद्धा एक रेडीमेड स्टुडंटची लिस्ट भेटते, जी तुम्ही स्पेशल कॅम्पला ॲड केली ती स्टुडंटची लिस्ट या ठिकाणी लागेल आणि 3 नंबरला तुम्हाला त्या स्टुडंटची अटेंडन्स शीट लागणार आहे, जी कॅम्पच्या वेळेस तुम्ही ऑलरेडी घेतलेली आहे. त्यानंतर रेग्युलर ॲक्टिव्हिटी लिस्ट 2025-26 आणि लिस्ट ऑफ एक्सपेन्सेस डेट वाईज. म्हणजे तुम्ही 2025 याच्यामध्ये आता काही लोक काय करतात, कार्यक्रम अधिकारी, की मागच्या वर्षी ऑडिट मार्च 2025 ला झालं असेल, तर आता 1 एप्रिल 2026 पासून सॉरी 1 एप्रिल 2025 पासून तर 31 मार्च 2026 पर्यंत जेवढ्याही काही ॲक्टिव्हिटी आयोजित केलेल्या असतील, या सर्व ॲक्टिव्हिटी काय करतात ते या ॲक्टिव्हिटी लिस्टमध्ये मेन्शन करत असतात. ओके. मग त्याच्यामध्ये 14 तारखेला आपण 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची आपण जयंती साजरी करतो. 1 मेला महाराष्ट्र दिन साजरी करतो. नंतर आपण 6 जूनला वगैरे आपण पर्यावरण दिन साजरी करतो. असे सर्व जे काही वेगवेगळे दिवस असतात, त्या दिवसानिमित्त काही ॲक्टिव्हिटी घेतात. त्या ॲक्टिव्हिटी प्लस त्यासाठी कोणकोणता एक्सपेन्सेस लागला त्याची सर्व डिटेलवार यादी तुम्ही तयार करून घेतली, तर तुम्हाला पुढे ऑडिटला सोपं जाणार आहे. नेक्स्ट आहे रेग्युलर ॲक्टिव्हिटी रिपोर्ट, ऑल प्रोग्राम अँड इव्हेंट कंबाईन्ड रिपोर्ट. म्हणजे तुम्ही 14 एप्रिलला जो काही कार्यक्रम घेतला, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. या ठिकाणी हे उपक्रम राबवले, निबंध स्पर्धा घेतली, वक्तृत्व स्पर्धा घेतली, मार्गदर्शन व्याख्यानाचं आयोजन केलं. अशी प्रत्येक ॲक्टिव्हिटीचं जे काही आहे ना, ते तुम्ही 2 ते 4 ओळीमध्ये किंवा 1-1, 2-2 पॅराग्राफमध्ये तुम्ही ॲक्टिव्हिटीचा रिपोर्ट तयार करून घ्यायचा आहे. तसंच स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटी रिपोर्ट 7 दिवसात तुम्ही कशा पद्धतीने वेगवेगळे उपक्रम राबवले, की पहिल्या दिवशी तुम्ही उद्घाटन समारंभ केला, त्याला कोण पाहुणे होते, अ, अध्यक्ष काय म्हणाले वगैरे किंवा कोण अध्यक्ष होते, काय कार्यक्रम अधिकारी बोलले, किती जण उपस्थित होते, विद्यार्थी किती, मुलं किती, मुली किती, महाविद्यालयाचे कोणते प्रतिनिधी होते का, प्राचार्य होते का, अशी सर्व पहिल्या दिवसाचं. नंतर तुम्ही काय काय श्रमदान केलं, किती वृक्ष लागवड केली, किती ब्लड डोनेट केले, अवेअरनेस रॅली किती घेतल्या, पथनाट्य किती साजरे केले, अजूनही तुमचे काही वेगवेगळे उपक्रम नाविन्यपूर्ण असतील, तर त्या सर्व उपक्रमाची एक यादी डेट वाईज टाका किंवा
डायरेक्ट तुम्ही सरसकट रिपोर्ट 1 पानाचा, 2 पानाचा केला असेल तर तो पण तयार करून ठेवा. पुढे 7 नंबरचं डॉक्युमेंट आहे स्पेशल कॅम्प इव्हॅल्युएशन रिपोर्ट. हा टोटल एक्सपेंडिचर अँड ॲक्टिव्हिटी कंडक्टेड ड्युरिंग द कॅम्प आर मेन्शन इन द लेटर हेड ऑफ ग्रामपंचायत ऑफ रिस्पेक्टिव्ह विलेज वेअर कॅम्प इज कंडक्टेड. ज्या ग्रामपंचायतच्या एरियामध्ये तुम्ही NSSचा कॅम्प घेतला, तर त्यामध्ये 7 दिवसामध्ये तुम्ही कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी घेतल्या, किती रुपये त्याला खर्च आले, हे ग्रामपंचायतच्या लेटर हेडवर तुम्ही टाईप करून घ्यायचं आहे. जसं त्या ग्रामपंचायतच्या लेटरवर माननीय प्राचार्य किंवा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, महाविद्यालयाचं नाव, त्यांचा पत्ता, विषय लिहायचा की इव्हॅल्युएशन रिपोर्ट. वरील विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येते की XYZ महाविद्यालयाचा विशेष हिवाळी शिबिर या तारखेपासून या गावामध्ये घेण्यात आलं. सदर गावामध्ये त्यांनी या श्रमदान असेल, वृक्षारोपण असेल, जनजागृती रॅली, अजून ब्लड डोनेशन, आरोग्य शिबिर अशा विविध उपक्रमाचे त्यांनी आयोजन केलं आणि सर्वसाधारणपणे या उपक्रमासाठी त्यांना एवढा खर्च आला. अशा 4 ते 10 ओळींचं काय केलं पाहिजे तुम्ही इव्हॅल्युएशन रिपोर्ट ग्रामपंचायतच्या लेटर पॅडवर टाईप करून घेतला पाहिजे. हा तुमच्या ऑडिटच्या रिपोर्टला अत्यंत महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे तुमचं NSS रेग्युलर ॲक्टिव्हिटी युनिव्हर्सिटी सँक्शन लेटर. बघा तुम्ही एकक मान्यता पत्र मिळवलेलं असेल किंवा तुम्हाला मिळालेलं असेल तुमच्या वेब मेलला पण असतं, कॉलेज लॉग इनला पण असतं, कॉलेजच्या मेलवर पण ते तुम्हाला भेटून जाणार आहे. हे रेग्युलर ॲक्टिव्हिटीचं मान्यतापत्र असतं, ते पण तुम्हाला ओरिजिनल लागणार आहे. म्हणजे विद्यापीठाचा जो काही मेल आला, त्याची छान पद्धतीने तुम्ही 2-4 प्रती प्रिंटआउट तुम्ही काढून ठेवायला हव्या. तसं स्पेशल कॅम्पचं तुम्ही प्रपोजल भरलं, त्यानंतर स्पेशल कॅम्पचं पण सँक्शन लेटर तुम्हाला भेटलं असेल. त्यानंतर जेवढे काही कार्यक्रम अधिकारी आहे, म्हणजे तुमचं युनिट 100चं असेल तर 1 कार्यक्रम अधिकारी, 200चं असेल तर 2 कार्यक्रम अधिकाऱ्यांचे तुमचे अप्रूव्हल लेटर असतील, त्याची पण प्रिंटआउट काढून ठेवा. त्यानंतर तुम्हाला फॉर्म बी फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट कॅश बुक तुम्हाला भेटणार आहे. त्याचबरोबर तुम्ही कॅश बुक मेंटेन केलं पाहिजे. 1 एप्रिल 2025 पासून तर आजच्या डेटला जे काही असेल, आज कदाचित 8 मार्च आहे, तर 8 मार्चपर्यंत तुम्ही जेवढा काही खर्च केला किंवा ऑडिट भरेपर्यंत तुम्ही जेवढा काही खर्च केला तो तुम्ही कॅश बुकमध्ये मेन्शन केला पाहिजे. कॅश बुकमध्ये तुम्हाला डेबिट, क्रेडिट कॉलम असतात. त्याला आपण काय म्हणतो की डेट कॉलम आहे, पर्टिक्युलर्स आहे, नंतर डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज किंवा कॅश ऑब्लिक बँक असे जरी कॉलम तुम्ही केले असतील तरी सुद्धा चालेल. डेबिटला तेच कॉलम आणि क्रेडिटला पण तेच कॉलम तुम्ही असं कॅश बुक तयार करून ठेवलं पाहिजे. नंतर डेट स्टॉक रजिस्टर म्हणजे चालू वर्षामध्ये तुम्ही किती मटेरियल घेतलेलं असेल किंवा इक्विपमेंट घेतलं असेल आणि काही इक्विपमेंट तुमचं डिस्ट्रॉय झालं असेल, हरवलं असेल, तुटलं असेल, खराब झालं असेल, तर त्याच्या संदर्भात डेट स्टॉक रजिस्टर तुम्ही तयार करून ठेवायला हवं. नंतर तुम्ही अपडेटेड बँक पासबुक करून ठेवा. बँकेमध्ये किती पैसे आले, किती नाही. हे शक्यतो सेल्फ फायनान्सवाले लोकांसाठी, युनिटसाठी लागेल. बाकी जे PFMS अकाउंट थ्रू ज्यांचं होणार आहे रेग्युलर ॲक्टिव्हिटी किंवा रेग्युलर युनिट ज्या महाविद्यालयाचं आहे त्यांना काही अपडेटेड बँक पासबुकची गरज नाही. नंतर स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर हे ऑलरेडी फॉर्म ए आणि बी भरल्यानंतर तुम्हाला डाउनलोड होणार आहेच. युटिलायझेशन सर्टिफिकेट पण तुम्हाला डाउनलोड केलं जाणार आहे. त्यानंतर फॉर्म ए आणि फॉर्म बी एक्सपेंडिचर अलाउड फंड रिसिव्ड अँड ग्रँट रिसिव्ड फ्रॉम अथॉरिटी हे पण ऑटोमॅटिकली डाउनलोड होणारे आहे. ओके. तर तुम्हाला रेग्युलर ॲक्टिव्हिटीसाठी 360 पर व्हॉलंटियर तुम्हाला खर्च ग्रँटेबल असतो आणि स्पेशल कॅम्पसाठी तुम्हाला ₹700 पर व्हॉलंटियर तुम्हाला खर्च अपेक्षित असतो किंवा एवढा खर्च विद्यापीठाकडून तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळं सपोज तुमचं जर का 100चं युनिट असेल तर 360 गुणिले 100 म्हणजे तुमच्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीचा खर्च हा 36,000 किंवा त्यापेक्षा जास्त असायला हवा. तर स्पेशल कॅम्प तुमचं ₹700 पर युनिट आहे. जर का तुमचं युनिट 100चं असेल तर NSS कॅम्पसाठी तुम्हाला 50% विद्यार्थी अवेलेबल असतात. तर 700 गुणिले तुम्हाला किती करायचे आहे? तुमचे 50च विद्यार्थी आहे. कारण 100 विद्यार्थी तुमचे रेग्युलरला असतील, तर कॅम्पला तुम्हाला 50च विद्यार्थी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला जवळ-जवळ ₹35,000 तो खर्च येऊ शकतो. ज्यांचं 200चं युनिट आहे, त्या लोकांना अजून जास्त खर्च येणार आहे. त्यांना 360 गुणिले 200 म्हणजेच त्यांना जवळ-जवळ ₹72,000 पर्यंत त्यांना खर्च रेग्युलर ॲक्टिव्हिटीसाठी त्यांना दाखवावा लागतो. तर जे
लोकांकडे 200च युनिट आहे त्यांना स्पेशल कॅम्पसाठी 100 विद्यार्थी अलाउड असतात. त्यांना जवळ-जवळ ₹70,000 खर्च स्पेशल कॅम्पसाठी नमूद करायचा असतो. ओके. आणि काही कार्यशाळा, व्हॅल्यू एज्युकेशन वगैरे अशा काही कार्यशाळा किंवा वेगवेगळे उपक्रम जर का तुम्ही राबवले असतील स्पेशल कॅम्प आणि हिवाळी शिबिराच्या व्यतिरिक्त, तर तुम्हाला त्याचं सँक्शन लेटर आलं असेल. काही ठिकाणी 10,000 आहे, काही ठिकाणी 15,000 आहे, काही ठिकाणी ₹1,50,000 सुद्धा काय आहे फंडिंग तुम्हाला वेटलेलं आहे. तर त्याच्यापेक्षा जास्त रक्कम तुमची काय असली पाहिजे, खर्चामध्ये नमूद केलेली असली पाहिजे. ओके. तर या पद्धतीने तुम्हाला अ, वेगवेगळी बेसिक माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. आता तुम्ही लेखापरीक्षण प्रत्यक्ष पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही सुरू करताय, त्यावेळेस तुम्हाला काय-काय करणं अपेक्षित आहे, ते स्टेप वाईज तुम्हाला सांगतो. सगळ्यात प्रथम, सर्वात आधी आपण राष्ट्रीय सेवा योजना एकक नियमित स्वयंसेवकांची यादी अपडेट करून घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही NSSच्या पोर्टलला गेले, तर तिथे तुम्हाला रेग्युलर स्टुडंट ॲक्टिव्हिटी लिस्ट दिसेल. त्यामध्ये तुम्हाला जेवढी मान्यता आहे, तेवढे विद्यार्थी एकदा त्या यादीमध्ये आहे का नाही याची खात्री करून घ्या. म्हणजे तुमचं 50 जर का नियमित उपक्रमाला तुम्हाला अलाउड केलेले आहे, तर 50 स्वयंसेवकाची यादी आहे का? त्याची तपासणी तुम्ही या ठिकाणी केली पाहिजे. दुसरं आहे शिबिराची यादी देखील तुम्हाला अपडेट करायची आहे. रेग्युलर स्टुडंटच्या यादीच्या खालतीच तुम्हाला स्पेशल कॅम्प स्टुडंट लिस्ट आहे. त्यावरती क्लिक करा आणि रिक्वायर्ड स्टुडंट त्या ठिकाणी मेन्शन केलेले आहे का नाही त्याची खात्री करून घ्या. नसेल तर ते तेवढे विद्यार्थी त्यामध्ये ॲड करून घ्या. त्यानंतर तिसरी महत्त्वाची स्टेप्स आहे, की तुम्हाला NSSचा क्वार्टरली रिपोर्ट भरायचा आहे. ज्याला आपण तिमाही माहिती अहवाल असं आपण म्हणतो किंवा तिमाही रिपोर्ट तुम्हाला भरायचे आहे. त्यामध्ये क्वार्टर सेकंड हा जो काही असणार आहे, तो एप्रिल 2025 ते जून 2025 दरम्यानचा असणार आहे. त्यानंतर क्वार्टर 3 हा जुलै 2025 ते सप्टेंबर 2025 चा आहे. ऑलरेडी आपण इथपर्यंत जी काही माहिती असते, ती स्पेशल कॅम्पचं प्रपोजल भरतानाच आपण ती भरलेली असते. नंतर क्वार्टर 4 जो काही आहे, तो ऑक्टोबर 2025 ते डिसेंबर 2025 आहे. या कालावधीत जे काही ॲक्टिव्हिटी घेतल्या, त्या तुम्ही क्वार्टरली रिपोर्टमध्ये मेन्शन करायच्या आहे. त्यानंतर क्वार्टर 1 हा जानेवारी 2026 ते मार्च 2026 पर्यंत आहे. म्हणजे आत्ताच्या एक किंवा ज्या दिवशी तुम्ही NSSचं ऑडिट भरता, त्या दिवसापर्यंतच्या ॲक्टिव्हिटीचा उल्लेख तुम्हाला त्याच्यामध्ये करायचा आहे. त्यानंतर तुम्ही ट्री प्लांटेशनचा रिपोर्ट तुम्हाला फिल करायचा आहे. वृक्षारोपणासंदर्भातली जी काही माहिती आहे, ती पण तुम्हाला ऑलरेडी भरायची आहे. तुम्ही जर का भरली नाही त्या वर्षाची, तर तुम्हाला NSSच्या ऑडिटसाठी टॅब ओपन होणार नाही. त्यानंतर ज्या महाविद्यालयाचं सेल्फ फायनान्स युनिट आहे, ओके, ज्यांच्या NSSच्या कोडमध्ये SF असं डिनोटेड केलेलं आहे, त्यांनी काय करायचं आहे, NSSच्या बँक अकाउंटची डिटेल ही आपल्या BOD पोर्टलला त्यांनी भरली गेली पाहिजे. ओके. NSSचा तुम्ही BOD पोर्टलला जाता त्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या प्राचार्यांचा फोटो दिसेल आणि त्याच्या खालती तुम्हाला किंवा लेफ्ट साइडला किंवा तिथेच तुम्हाला कॉलेज म्हणून टॅब दिसेल. त्यावरती क्लिक करा आणि लेफ्ट साइडला तुम्हाला फिल इन्फ्रा अँड फायनान्स डिटेल वगैरे असं काहीतरी तुम्हाला ऑप्शन असेल किंवा बँक डिटेल्स म्हणून ऑप्शन असेल. त्यामध्ये तुम्ही क्लिक केलं तर तिथे तुम्हाला NSSचं बँक अकाउंट ॲड झालं आहे का नाही त्याची माहिती तुम्हाला चेक करायची आहे. रेग्युलर युनिटसाठी हे मॅन्डेटरी नाही. ओके. फक्त सेल्फ फायनान्स युनिटसाठी ते मॅन्डेटरी आहे. त्यानंतर आपण BOD पोर्टलवरून माहिती भरण्यासाठी सेंट्रल ऑडिट हा पर्याय निवडायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही स्टेप बाय स्टेप्स एवढ्या सगळ्या महत्त्वाच्या स्टेप्स फॉलो करताल, तर तुम्हाला लेफ्ट साइडला तुम्हाला सेंट्रल ऑडिट हा पर्याय तुम्हाला दिसणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 पर्याय असतात. एक आहे रेग्युलर ॲक्टिव्हिटी फॉर्म, दुसरा आहे स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटी फॉर्म, तिसरा आहे वर्कशॉप किंवा व्हॅल्यू एज्युकेशन किंवा असे वेगवेगळे कार्यशाळा आहे, त्याचा पण तुम्हाला अहवाल त्या ठिकाणी दिसून येणार आहे. आता आपण रेग्युलर ॲक्टिव्हिटीचा फॉर्म ए कसा भरायचा त्याची माहिती बघूया. बघा, रेग्युलर ॲक्टिव्हिटीसाठी खर्च तुम्हाला पुढील पद्धतीने नमूद करावा लागतो. हा एक्सपेन्सेस 100 युनिट किंवा ज्यांना 100 व्हॉलंटिअर्स आहे त्यांच्यासाठी किती रुपये खर्च येतो, तो या ठिकाणी मी दाखवलेला आहे. ओके. त्यांना ₹360 गुणिले 100 विद्यार्थी आहे म्हणून त्यांना टोटल ₹36,000 पर्यंत खर्च दाखवायचा आहे. यामध्ये तुम्हाला 5 हेड आहे रेग्युलर ॲक्टिव्हिटीच्या फॉर्म ए मध्ये किंवा रिसिप्ट अँड पेमेंट किंवा स्टेटमेंट ऑफ आयटमाइज्ड एक्सपेंडिचर आणि बाकीचेही काही स्टेटमेंट दाखवलेले. त्याच्यात टोटल तुम्हाला 5 हेड आहे. पहिला हेड आहे पॉकेट अलाउन्स. हा तुम्हाला ₹60 पर व्हॉलंटिअर असतो. म्हणून हा कार्यक्रम अधिकाऱ्यांसाठीचं जे काही मानधन आहे ₹60 प्रति विद्यार्थी गुणिले 100 असे त्यांना ₹6,000 भेटणार आहे. ओके. त्यानंतर एका युनिटसाठी हा तेवढा खर्च दाखवलेला आहे 100 युनिटसाठी. ओके. त्यानंतर ॲडमिन चार्जेस म्हणजे हा तुम्हाला
ऑफिसमध्ये जे कोणी क्लेरिकल आहे त्यांच्यासाठीचा हा खर्च आहे. त्याला ₹25 पर व्हॉलंटियर अलाउड आहे. 25 गुणिले 100 तर तुम्हाला त्या ठिकाणी ₹2,500 खर्च अलाउड आहे. त्यानंतर इम्प्लिमेंटिंग स्कीम, एक्सपेन्सेस आणि इक्विपमेंट एक्सपेंडिचर या तिघांसाठी तुम्हाला मिळून ₹275 पर व्हॉलंटियर खर्च आहे. हा तुम्ही जवळ-जवळ ₹27,500 पर्यंत तुम्ही दाखवू शकता. यामध्ये ऑडिट फी ऑलरेडी समाविष्ट करून दिलेली आहे. त्याच्यामुळे ती काय सेपरेटली तुम्हाला मेन्शन करायची नाहीये. ओके. म्हणजे इथे 6,000 प्लस 2,500 हे तुमचे होतात 8,500 आणि इथं 37,500, 27,500 अशी सगळी जर का टोटल केली तर ती जवळ-जवळ ₹36,000 पर्यंत तुम्हाला खर्च होतो. याच्यापेक्षा जास्त खर्च तुम्ही दाखवला तरी तुम्हाला एवढेच रुपये ग्रँटेबल होणार आहे. ओके. सो ऑल एक्सपेन्सेस आर एंटर इन द टॅब. आफ्टर एंटरिंग ऑल एक्सपेन्सेस देन क्लिक ऑन सबमिट बटन. इम्पोर्टंट नोट आहे, ऑडिट फीज हा ऑलरेडी तुमच्या प्रिंट रिपोर्टमध्ये येणार आहे. त्यामुळे ती तुम्हाला सेपरेटली उल्लेख करायची काही आवश्यकता नाही. नेक्स्ट आहे advance amount added on this page. So please check and confirm the amount. ओके. तुम्ही सगळ्या ज्यावेळेस वन बाय वन स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचरमध्ये ज्यावेळेस सगळे चलन तुम्ही किंवा व्हाउचर्स, बिल हे ज्यावेळेस ऑलरेडी इन्क्लूड करता, तर इन्क्लूड केल्यानंतर सपोज तुमचे 50 बिलं असतील सगळे मिळून, तर 50च्या 50 एंट्री तुमच्या झाल्या का नाही त्याची खात्री करा आणि खात्री केल्यानंतरच तुम्ही सबमिट बटनावर क्लिक करा. आफ्टर फाइलिंग ऑल टाइप ऑफ एक्सपेंडिचर अँड सबमिट डिटेल्स, द प्रिंट ऑप्शन अवेलेबल इन बिलो पेज. तुम्ही काय एकदा ते सबमिट केलं तर तुम्हाला बिलो पेजला म्हणजे सगळ्यात शेवटी टॉपला तुम्हाला सबमिट म्हणून ऑप्शन दिसणार आहे. तुम्ही काय एकदा ते सबमिट केलं तर तुम्हाला लगेच खालती ऑटोमॅटिकली प्रिंट ऑप्शन तुम्हाला दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर दिसेल, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिसेल, युटिलायझेशन सर्टिफिकेट दिसेल आणि फॉर्म ए हा ऑटोमॅटिकली जनरेट होणार आहे. ह्या सगळ्या फॉर्मची काय करायची प्रिंट आउट काढायची आहे आणि ती काय एकदा प्रिंट आउट काढली तर तिथे तुम्हाला ॲड आणि रिमूव्ह करण्याचं कोणतंही ऑप्शन तुम्हाला उपलब्ध होणार नाहीये. ओके. त्याच्याकरताच अगोदर सगळे एक्सपेंडिचर तुम्ही ॲड केले का नाही त्याची एकदा खात्री करा. खात्री केल्यानंतरच तुम्ही त्याची प्रिंट आउट काढू शकता. आता स्पेशल कॅम्पकडे वळूया. स्पेशल कॅम्पची जी काही ॲक्टिव्हिटी आहे त्यासाठी तुम्हाला पुढील खर्च हा नमूद करायचा आहे. ₹700 तुम्हाला पर व्हॉलंटियर मिळणार आहे. त्यामुळे 100चे युनिट ज्यांना आहे त्यांना फक्त 50 व्हॉलंटियरसाठी परमिशन असते. त्याच्यामुळे 700 गुणिले 50 ₹35,000 तुम्हाला स्पेशल कॅम्पसाठी खर्च मिळणार आहे. तर त्यामध्ये 3 टाइप्स असतात. एक आहे एक्सपेंडिचर ऑन लॉजिंग अँड बोर्डिंग ज्यासाठी 65% एक्सपेंडिचर आहे म्हणजे 35,000च्या 65% ते येतात जवळ-जवळ 22,750. त्यानंतर एक्सपेंडिचर ऑन ट्रान्सपोर्टेशन आहे म्हणजे तुम्ही भाजीपाला ने-आण केलं किंवा विद्यार्थ्यांची कदाचित काही वाहतूक केली किंवा पहिल्या दिवशी आले, शेवटच्या दिवशी गेले, थोडीफार कधी इकडे-तिकडे ये-जा झाली तर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस किंवा ट्रान्सपोर्टेशनचा एक्सपेन्सेस हा 20% आहे. तो एकूण रकमेच्या ₹7,000 पर्यंत येतो. तो अदर एक्सपेंडिचर जे काही आहे ते तुम्हाला 15% आहे. म्हणजे मिसलेनियस म्हणजे बॅनरची प्रिंट आउट करणं, स्टेशनरी, प्रिंटिंग किंवा अजून काही इक्विपमेंट वगैरे थोडेफार घेणं, हे सर्व तुम्हाला अदर एक्सपेंडिचरमध्ये येतात किंवा तुम्ही गेस्टला रेम्युनरेशन दिलं, ते सर्व 15% येतात. त्यासाठी तुम्हाला ₹5,250 म्हणजे एकूण एक्सपेंडिचरच्या 15% खर्च आहे. असे मिळून टोटल तुम्हाला ₹35,000 खर्च अलाउड करून देण्यात आलेला आहे. लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये तुमचा राहण्या, खाण्याचा, भाजीपाल्याचा, किराणा मालाचा, मंडप, साउंड सिस्टीम वगैरे, वगैरे असे काही छोटे-मोठे खर्च तुम्हाला लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये येत असतात. ओके. या ठिकाणी तुम्हाला स्पेशल कॅम्पमध्ये इथे तुम्हाला सांगितलेलं आहे इम्प्लिमेंटिंग स्कीम म्हणजे इथे तुम्ही एखादा कार्यक्रम घेतला रेग्युलर ॲक्टिव्हिटी त्यासाठी जे काही एक्सपेंडिचर येते ते इथे टाकायचे आहे. इक्विपमेंटमध्ये काही रॉ मटेरियल किंवा कुदळ असेल, फावडा, टिकाव अजूनही काही तुम्ही साहित्य वगैरे घेतलं असेल, तर ते या ठिकाणी इक्विपमेंटमध्ये येतं. एक्सपेन्सेसमध्ये तुम्ही गेस्टला रेम्युनरेशन दिलं किंवा अदर काही एक्सपेंडिचर असतील ते या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता. तसं या ठिकाणी पण तुम्हाला मी स्पेशल कॅम्पचं पूर्ण सांगितलं आहे. ऑल एक्सपेन्सेस एंटर केल्यानंतर तुम्ही तिथे सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. मुळात इथं ऑडिट फीज ही ऑलरेडी इन्क्लुडेड होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सेपरेट ऑडिट फीची इन्क्लूड करण्याची गरज राहणार नाही. ॲडव्हान्स अमाउंट ॲडेड ऑन दिस पेज सो प्लीज चेक अँड कन्फर्म द अमाउंट. कदाचित तुम्हाला जर का काही फंड्स अलोकेटेड केले असतील किंवा ज्याला काय म्हणूया ॲडव्हान्स वगैरे तुम्हाला दिला असेल, तो ऑलरेडी तिथे तुम्हाला मेन्शन केला असेल. जर कदाचित तुम्हाला ॲडव्हान्स भेटला नाहीये, पण तिथे दाखवत असेल, तर एकदा तुम्ही एन-एस-एस ऑफिस बरोबर कन्फर्मेशन
करू शकता. अदरवाईज तिथे काही चुकीची माहिती येणार नाही, कारण ही खूप अभ्यासपूर्वक माहिती टाकलेली असते. पुढे आहे आफ्टर फाइलिंग ऑल टाइप्स ऑफ डेटा, then item wise expenditure and submit the details, the print option available on the below page. So print included the item wise expenditure किंवा statement of item wise expenditure, receipt and payment, utilization, form B. It is generated automatically after the submitting the submit button or after the click on सबमिट बटन. आणि एकदा का तुम्ही तिथं प्रिंट ऑप्शनला क्लिक केलं तर तुम्हाला ऍड आणि रिमूव्ह करण्यासाठी कोणत्याही पद्धतीने ऑप्शन येत नाही. त्यामुळे जेवढ्या काही व्हाउचर्स किंवा बिल यांच्या एंट्री तुम्हाला करायच्या आहे तेवढ्या का एकदा झाल्या तर तुम्हाला पुढे सबमिट बटनावर एकदा का क्लिक केलं तर तुमचे हे बाकीचे रिपोर्ट ऑटोमॅटिकली जनरेट होणार आहे. ओके. त्याच्यामुळं स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर तुम्ही डेट वाईज तयार करून ठेवा आणि त्याच्या एंट्र्या करून ठेवा. शक्यतो तरी तुम्ही जे काही तुमचे बिलं आहेत ते जर का लॉजिंग, बोर्डिंग, एक्सपेंडिचर ऑन ट्रान्सपोर्टेशन, एक्सपेंडिचर ऑन अदर एक्सपेंडिचर या जर का टप्प्याटप्प्याने आणि डेट वाईज जर का करून ठेवले तर मी म्हणतो एक अर्धा तास तुम्हाला रेग्युलर ऍक्टिव्हिटीला आणि अर्धा तास तुम्हाला स्पेशल कॅम्पला जाणार असतो. त्याच्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही. ओके. रेग्युलर ऍक्टिव्हिटी ऑडिट फॉर्म आणि स्पेशल कॅम्प ऑडिट फॉर्म संपूर्ण माहिती भरल्यावर त्याचे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे. म्हणजे जे काही तुम्हाला स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर, रिसिप्ट पेमेंट, युटिलायझेशन सर्टिफिकेट, फॉर्म ए किंवा फॉर्म बी किंवा अजूनही काही डॉक्युमेंट तुम्हाला जनरेट होणार आहे, त्या सगळ्याची प्रिंट काढायची, त्याच्यावर कार्यक्रम अधिकारी आणि प्राचार्य यांचा सही शिक्का घ्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. ओरिजिनल बिल, NSS प्रोग्राम ऑफिसरचा सँक्शन लेटर, युनिट मान्यता पत्र, जे काही कव्हरिंग लेटर असेल, हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे. आता रेग्युलर ॲक्टिव्हिटीसाठी अपलोड करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट आहे, तर सगळ्यात प्रथम कव्हरिंग लेटर असतं. नंतर स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर आहे, रिसिप्ट पेमेंट आहे, युटिलायझेशन सर्टिफिकेट आहे, फॉर्म ए आहे, रिपोर्ट ऑल ॲक्टिव्हिटीचा एकत्रित रिपोर्ट मी तुम्हाला तयार करायला सांगितला होता. तो रिपोर्ट पण आहे. ओरिजिनल बिल सगळे एकखटी स्कॅन करायचे. त्या फाईलला नाव द्यायचं की रेग्युलर ॲक्टिव्हिटी ओरिजिनल बिल. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी सँक्शन लेटर. असे जवळ-जवळ 8 डॉक्युमेंट तुम्हाला सेपरेट प्रत्येकाची PDF बनवायची आहे आणि ती तुम्हाला अपलोड करायची आहे. हे कव्हरिंग लेटर पासून तर पार इथे रिपोर्ट पर्यंत सगळ्या डॉक्युमेंटवर तुमचे कार्यक्रम अधिकारी आणि प्राचार्यांचा सही शिक्का त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. स्पेशल कॅम्पसाठी कोणते डॉक्युमेंट अपलोड करण्याची गरज असते, तर कव्हरिंग लेटर, स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर, रिसिप्ट अँड पेमेंट, युटिलायझेशन, फॉर्म बी, युनिव्हर्सिटी कॅम्प सँक्शन लेटर, स्पेशल कॅम्पचं, रिपोर्ट ऑन कॅम्प, ओरिजिनल बिल, एवढे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला काय करावे लागतात. हे पण जवळजवळ 8 डॉक्युमेंट्स आहे. प्रत्येक डॉक्युमेंटची सेपरेट PDF बनवायची आहे आणि ती अपलोड करायची आहे. ओके. आता ही तुमची चेकलिस्ट आहे. म्हणजे आता तर तुमचं ऑडिट पूर्णपणे झालेलं आहे. तुम्ही सगळी माहिती ऑनलाईन भरली. त्यानंतर तुम्हाला 2 फाईल तयार करायच्या आहेत. एक रेग्युलर ॲक्टिव्हिटीसाठी आणि एक स्पेशल कॅम्पसाठी. तर यामध्ये जी काही सिक्वेन्स लावून दिलेली आहे, त्या पद्धतीने तुम्हाला ओरिजिनल आणि झेरॉक्स कॉपी तुम्हाला त्या फाईलला लावायची आहे. पहिलं आहे कव्हरिंग लेटर. ही सिक्वेन्सच आहे. हीच सिक्वेन्स तुम्हाला पुढे मोडायची नाही. पहिलं कव्हरिंग लेटर, दुसरं स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर जे ऑनलाईन भरलंय ते, नंतर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑटोमॅटिक जनरेट होतं, युटिलायझेशन सर्टिफिकेट ऑटोमॅटिक जनरेट होतं, ए फॉर्म आणि युनिव्हर्सिटी युनिट सँक्शन लेटर. हे एवढे 6 डॉक्युमेंट तुम्हाला सिक्वेन्स वाईज काय करायचे आहे, ऍड करायचे आहे. त्यानंतर हे जे काही डॉक्युमेंट्स आहे, हे 6च्या 6 डॉक्युमेंट याची अ, एक झेरॉक्स कॉपी पण काढायची आणि ओरिजिनल पण त्या फाईलला ठेवायचं. ओके. कारण ही जी काही फाईल आहे 1 ते 6 डॉक्युमेंट तुम्हाला ऑडिटच्या इथे सबमिट करावी लागणार आहे. त्यानंतर ऑनलाईन स्टुडंट लिस्ट कॅटेगरी वाईज जी ऑलरेडी आपण भरलेली आहे रेग्युलर ॲक्टिव्हिटीची रिपोर्ट एक कॉपी. म्हणजे इथं तुम्ही रेग्युलर ॲक्टिव्हिटीचा जो काही रिपोर्ट आहे तो या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करावा लागणार आहे. याच्यातले पहिले 6 डॉक्युमेंट तुम्हाला ऑडिटच्या वेळेस सबमिट करावे लागतात. तर 7 आणि 8 नंबरचे डॉक्युमेंट तुम्हाला NSS ऑफिसला सबमिट करावे लागतात. त्यानंतर लिस्ट नंबर 9 पासून तर 15 पर्यंतचे सर्व डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला तुमच्या NSS युनिटकडे प्रिझर्व्ह करून ठेवावे लागतात. ज्यामध्ये लिस्ट ऑफ इक्विपमेंट परचेज ड्युरिंग द इयर, चालू वर्षामध्ये तुम्ही काही साहित्य खरेदी केलं का? त्याच्यानंतर अप टू डेट लिस्ट ऑफ इक्विपमेंट, आजच्या डेटपर्यंत तुमच्याकडे कोणकोणते किती क्वांटिटीचे इक्विपमेंट आहे, त्याचे फॉर्म ऑलरेडी तुम्हाला स्पेशल कॅम्पचा सर्क्युलर जे काही येणार आहे
ऑडिटच्या संदर्भातलं किंवा NSS सेंट्रल ऑडिटच्या संदर्भातलं 25-26चं जे काही पत्रक येईल, त्यामध्ये याचा नमुना दिलेला आहे. तुमच्याकडे नमुना नसेल तर मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर तर ऑलरेडी मी स्क्रीनवर दिलेला आहे. चॅट बॉक्समध्ये पण किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मेन्शन केलेला आहे. तुम्हाला त्याचा फॉर्मॅट तुम्हाला भेटून जाईल. त्याच्यानंतर स्टेटमेंट A, B, C हे पण ऑलरेडी रेडीमेड असतात. फक्त तिथं माहिती भरायची आणि त्याच्या प्रिंट आउट काढायच्या, प्राचार्यांचा सही शिक्का घ्यायचा आणि आपल्या फाईलला माहिती नमूद करायची. त्याच्यानंतर सर्टिफिकेट ऑफ फिजिकल व्हेरिफिकेशन, इक्विपमेंटचं व्हेरिफिकेशन असतं. त्याचं सर्टिफिकेट आहे, रेडीमेड फॉर्मॅट आहे. त्याच्यात माहिती भरायची, प्रिंट आउट काढायची आणि सही शिक्का घेऊन फाईलला लावायचं. सगळे ओरिजिनल बिल जे स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचरमध्ये मेन्शन केले ते सिरियल वाईज तुम्ही या फाईलला लावायचे आहे. त्यानंतर स्टुडंट कंप्लीटेड 120 आवर्स वर्क सर्टिफिकेट फ्रॉम प्रिन्सिपल अँड PO याचा पण एक सेपरेट फॉर्मॅट आहे. ते प्रिंट आउट काढायचा आणि प्राचार्यांचा आणि कार्यक्रम अधिकाऱ्यांचा सही शिक्का घेऊन त्या फाईलला लावायचा आणि ते शेवटी युनिव्हर्सिटी युनिट रेग्युलर युनिट सँक्शन लेटर ते पण ओरिजिनल लावायचं आहे. तर एवढे 1 ते 15 डॉक्युमेंटची तुम्ही फाईल तयार करायची आहे. ही रेग्युलर ॲक्टिव्हिटीची फाईल आहे. आता स्पेशल कॅम्पच्या फाईलसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे? तर पहिले आहे कव्हरिंग लेटर, दुसरं स्टेटमेंट ऑफ आयटमाइज्ड एक्सपेंडिचर, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, युटिलायझेशन सर्टिफिकेट, फॉर्म बी आणि युनिव्हर्सिटी युनिट सँक्शन लेटर अटेस्टेड कॉपी इथे जोडायची आहे. ही 6 कॉपी ऑडिटच्या वेळेस फाईलला जमा करायची आहे. तर 7 आणि 8चे जे काही डॉक्युमेंट आहे ते NSS ऑफिसला सबमिट करायचे आहे. त्यामध्ये इव्हॅल्युएशन रिपोर्ट आहे, जो मी सांगितला मगाशी ग्रामपंचायतचा, तो नमूद करायचा आहे. रिपोर्ट ऑफ द कॅम्प, डे 1 टू डे 7 काय ॲक्टिव्हिटी घेतल्या त्या या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायच्या आहे. त्यानंतर सबमिट टू युनिव्हर्सिटी NSS ऑफिस या 7 आणि 8चे जे काही डॉक्युमेंट आहे ते NSS ऑफिसला तुम्हाला ऑडिटच्या वेळेस सबमिट करायचे आहे. 9, 10 आणि 11 हे जे काही डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला तुमच्या फाईलला आणि ॲज वेल ॲज तुमच्याकडे NSS ऑफिसला जतन करून ठेवायचे आहे. त्याच्यामध्ये ओरिजिनल अटेंडन्स, सिग्नेचर ऑफ स्टुडंट म्हणजे 7 दिवसाची जी काही ओरिजिनल अटेंडन्स आहे ती आहे. ओरिजिनल बिल आहे. त्यानंतर युनिव्हर्सिटी कॅम्प सँक्शन लेटर ओरिजिनल हे पण तुम्हाला त्या फाईलला ठेवायचे आहे. ओके. हे 9, 10, 11 कॉलेजकडे प्रिझर्व्ह डॉक्युमेंट ठेवायचे आहे. तर या पद्धतीने तुम्ही 1 ते 11 डॉक्युमेंटची परिपूर्ण पद्धतीने लिस्ट तयार करायची सिक्वेन्स वाईज आणि रेग्युलरसाठी एक फाईल, स्पेशल कॅम्पसाठी एक फाईल तुम्हाला तयार करून ठेवायची आहे. त्यानंतर स्पेशल कॅम्प आणि रेग्युलर ॲक्टिव्हिटीच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर का काही कार्यशाळा मंजूर झाल्या असेल, त्यामध्ये व्हॅल्यू एज्युकेशन, नंतर मूल्य शिक्षण कार्यशाळा म्हणूया, ऐतिहासिक संवर्धन वगैरे, स्त जतन आणि संवर्धन असेल, अजूनही काही लिंगभाव संवेदीकरण अशा वेगवेगळ्या विषयांवरती तुम्हाला कार्यशाळा घेण्यासाठी जर का मंजुरी भेटली असेल, तर त्यामध्ये ते तुमच्या कॉलेज लेव्हलची कार्यशाळा असेल, तालुका असेल, नंतर डिस्ट्रिक्ट, जिल्हा वाईज असेल, युनिव्हर्सिटी लेव्हल कार्यशाळा असेल, की 1 दिवस असेल, 5 दिवस असेल, 7 दिवस असेल, जे काही घेतलं, तर त्या कार्यशाळेची सुद्धा तुम्हाला फाईल तयार करून घ्यायची आहे. यामध्ये तुम्हाला कॉलेजचं कव्हरिंग लेटर जोडायचं आहे. रिसिप्ट ऑनलाईन माहिती भरायची आहे. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट जनरेट होतं. स्टेटमेंट ऑफ आयटमाइज्ड एक्सपेंडिचर जनरेट होतं आणि युटिलायझेशन सर्टिफिकेट जनरेट होतं. एवढे 4 जे काही डॉक्युमेंट आहे त्याची प्रिंट आउट काढायची आणि ते तुमच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी ऑडिटच्या वेळेस जमा करायचं आहे. पुढे आहे ओरिजिनल अटेंडन्स, सिग्नेचर ऑफ स्टुडंट म्हणजे 50-100 विद्यार्थ्यांची जी काही कार्यशाळा घेतली, तर त्या कार्यशाळेमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांची अटेंडन्स बाय सिग्नेचर घ्यायची आहे. ओरिजिनल बिल, युनिव्हर्सिटीचं त्या कार्यशाळेसाठीचं सँक्शन लेटर हे पण डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचे आहे. यामध्ये सिरियल नंबर 1 ते 7 जे काही डॉक्युमेंट आहे ते ऑडिटच्या वेळेस तुम्हाला सबमिट करायचे आहे. तर 8 आणि 9चे जे काही डॉक्युमेंट आहे हे तुम्हाला NSS ऑफिसला सबमिट करायचे आहे, ज्यामध्ये इव्हॅल्युएशन रिपोर्ट आणि रिपोर्ट ऑफ कॅम्प किंवा रिपोर्ट ऑफ ॲक्टिव्हिटी तो तुम्हाला एक कॉपीमध्ये जमा करायची आहे. तर बघा, रेग्युलर आणि स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटी ही ऑनलाईन सर्व माहिती भरून झाल्यानंतर त्याची सेपरेट फाईल तयार करायची आहे आणि ती ऑडिटरकडून तपासून घ्यायची. ही कोणी करायची? ज्या महाविद्यालयाचं रेग्युलर युनिट आहे, ओके, शासन मान्यता आहे, ज्यांना PFMS थ्रू पैसे भेटतात, ओके, अशा महाविद्यालयांना काय करायचं आहे? ऑडिट फाईल तयार करायची आहे आणि ती आपल्या महाविद्यालयाच्या किंवा आपल्या पातळीवर कोणत्याही एखाद्या ऑडिटरकडून ती सर्टिफाईड ऑडिटरकडून तपासून घ्यायची आहे. वर्कशॉप घेतले असेल तर त्याची फाईल विद्यापीठाच्या ऑडिटरकडून ऑडिटच्या वेळेस तपासून घेतली जाणार आहे आणि ज्या महाविद्यालयाचं रेग्युलर
युनिटच्या व्यतिरिक्त सेल्फ फायनान्स युनिट आहे, तर त्यांचे देखील रेग्युलर ऍक्टिव्हिटी आणि स्पेशल कॅम्प ऍक्टिव्हिटीच्या जे काही फाईल आहे त्या ऑडिटच्या ठिकाणी विद्यापीठाच्या ऑडिटर कडून तपासून घेतली जाणार आहे. फक्त ज्या महाविद्यालयाचं रेग्युलर युनिट आहे, ओके, नियमित एकक मान्यता आहे, तर याच महाविद्यालयांना त्यांची स्पेशल कॅम्प आणि रेग्युलर ऍक्टिव्हिटीची ऑडिट फाईल तयार करून त्यांना त्यांच्या ऑडिटर कडून चेक करून फक्त ज्या ठिकाणी ऑडिट आहे त्या ठिकाणी सबमिट करायची आहे. आणि स्पेशल कॅम्प किंवा वर्कशॉप वगैरे घेतलेले असतील तर वर्कशॉपचं ऑडिट हे विद्यापीठाचं ज्या ठिकाणी ऑडिट आहे त्यांच्या ऑडिटर कडून तपासून घ्यायचं आहे. आता तुम्हाला सरतेशेवटी माहिती सांगतो, ऑर्डिनन्स 163. आता तुमचे एप्रिल 2026 चे परीक्षा फॉर्म सुरू होतील. परीक्षा फॉर्म विद्यार्थ्यांनी NSS मध्ये 2 वर्ष नियमित उपक्रम आणि एक हिवाळी शिबिर पूर्ण केलेलं आहे, त्यांना तुम्ही ऑर्डिनन्सचा 163 चा लाभ देऊ शकता. त्यासाठी जवळजवळ त्या विद्यार्थ्यांना 10 मार्क भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला 20 रुपयाचं चलन पण तुम्हाला काढावं लागतं. ओके, तर ती पण एक माहिती तुम्हाला ऑलरेडी सांगतो आहे. ओके, तर यामध्ये त्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरणं महत्वाचं असतं आणि ज्यावेळेस तुमचे इंटरनल मार्क भरण्याची लिंक चालू होते त्यावेळेस तुम्हाला ऑर्डिनन्स 163 ची प्रोसेस करावी लागते. ही मी याच्या अगोदरपर्यंत सगळी ऑडिटची प्रोसेस सांगितली. आता ऑर्डिनन्स 163 आणि तुम्हाला PFMS बाबत माहिती देणार आहे. तर ऑर्डिनन्स 163 कोणाला लाभ भेटेल? ज्यांनी 2 वर्ष नियमित उपक्रम आणि एक हिवाळी शिबिर कॅम्प पूर्ण केलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी आताच्या परीक्षेचा म्हणजे एप्रिल 26 किंवा जे काही इयर आहे या इयरचा त्यांनी फॉर्म भरलेला असेल तर त्या विद्यार्थ्याला ऑर्डिनन्स 163 चा लाभ देता येणार आहे. याकरता तुम्ही कॉलम तयार करायचे आहे. सिरियल नंबर, नेम ऑफ स्टुडंट, त्याचा क्लास, एलिजिबिलिटी नंबर, PRN नंबर, त्याचा फर्स्ट इयर NSS रेग्युलर ऍक्टिव्हिटीच्या लिस्टमध्ये त्याचा सिरियल नंबर काय आहे, म्हणजे 24-25 यादीमध्ये त्या विद्यार्थ्याचा जो काही यादीमधला नंबर किती नंबरला आहे ते मेन्शन करायचं आहे. त्यानंतर सेकंड इयर म्हणजे चालू करंट वर्षात 2025-26 मध्ये रेग्युलर ऍक्टिव्हिटीच्या लिस्टमध्ये त्याचा सिरियल नंबर किती आहे तो मेन्शन करायचा आहे. नंतर कॅम्पची डिटेल टाकायची आहे, डेट ऑफ कॅम्प आणि त्याचा प्लेस मेन्शन करायचा. अशा 8 कॉलमचा संबंधित विद्यार्थ्यांची PDF तुम्हाला तयार करायची आहे. याला सर्टिफिकेट डिमांड लिस्ट असं देखील म्हटलं जातं. ओके, तर ही लिस्ट तयार करायची, 1 बाय 1 एंट्री करायची, त्याचं चलन काढायचं, बँकेत जमा करायचं, त्याची यादी येते, यादी डाउनलोड होते. ज्या ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरला किंवा माहिती भरली ती यादी डाउनलोड करायची, त्याची प्रिंट आउट करायची, त्याच्यावर प्राचार्यांचा आणि कार्यक्रमाधिकाऱ्यांचा सही शिक्का घ्यायचा आणि ती अपलोड करायची. अशी एक सर्वसाधारण प्रोसेस आहे. ऑर्डिनन्स 163 ची प्रोसेस कशी आहे, काय माहिती भरायची, ती संपूर्ण माहितीचा व्हिडिओ पण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो देखील काळजीपूर्वक तुम्ही बघा. ओके, आता आपण PFMS बाबत माहिती घेऊया. ज्या महाविद्यालयाचं रेग्युलर मान्यता युनिट आहे तर त्या महाविद्यालयांना PFMSच्या अकाउंट थ्रू त्यांना पैसे भेटणार असतात. तर यामध्ये तुमचे 3 लॉग इन असतात. एक आहे डेटा ऑपरेटर, त्याला DO म्हणतो. तो NSS प्रोग्राम ऑफिसरच्या नावाने तो असतो किंवा ते हाताळणी त्याची करतात. त्यानंतर डेटा अप्रूव्हल असतात. तर तुमच्या कॉलेजचे जे काही प्रिन्सिपल असतात ते डेटा अप्रूव्हल किंवा DA म्हणून काम करत असतात. त्यानंतर ॲडमिन लॉग इन, एक कॉलेजचं एक लॉग इन असतं. तर हे लॉग इन तुमच्या कॉलेजकडे किंवा NSS PO कडे असेल. MHNS 000 वगैरे काहीतरी त्याचा नंबर असतो. ओके, त्यानंतर त्या ठिकाणी व्हेंडॉर ही एक कन्सेप्ट आहे. व्हेंडॉर म्हणजे कोण? की ज्या व्यक्तीला त्याचे पैसे मिळाले पाहिजे त्या व्यक्तीचं अकाउंट तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करायचं आहे. PFMS संदर्भात डेटा व्हेंडर कोण असतो, डेटा अप्रूव्हल कोण असतो, व्हेंडॉरला पैसे कसे पाठवायचे वगैरे वगैरे सर्व माहिती आपण ऑलरेडी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. त्याची पण माहितीचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. बघा, एक्झाम्पल सांगतो. सपोज जर का 2025-26चं ऑडिट हे जर का 23 तारीख ते 30 तारखेच्या दरम्यान जर का विद्यापीठाने कंडक्ट केलं, तर हे कंडक्ट केल्यानंतर विद्यापीठाला काय करावं लागतं? आपल्या PFMS ला रेग्युलर ऍक्टिव्हिटी जे काही आहे महाविद्यालय त्यांना त्याच्या PFMS मध्ये ते पैसे ट्रान्सफर करावे लागतात आणि त्यांनी जर का ते पैसे ट्रान्सफर केले तर दरवर्षीच्या 31 मार्चच्या आत ते पैसे काढून घ्यावे लागणार आहे. 31 मार्च नंतर तुम्ही जर का ते पैसे काढायला गेले तर ते पैसे काढले जाणार नाही, कारण हे झिरो बॅलन्स सबसिडायरी अकाउंट मध्ये म्हणजेच PFMS मध्ये ते पैसे येत असतात. जर का चालू शैक्षणिक वर्षात ते पैसे काढले नाही तर ते शासनाला पैसे परत जातील. त्याच्यामुळं ऑलरेडी विद्यापीठाने तुम्हाला सांगितलेलं आहे की
आतापर्यंत 50% जी काही अमाउंट आहे ती पी-एफ-एम-एस थ्रू सबमिट केलेली आहे. त्याच्यामुळं ज्या महाविद्यालयाने अद्याप अकाउंट मधून पैसे काढले नाही, त्यांनी त्वरित त्याचे पैसे काढायचे आहेत. हा एक पहिला महत्त्वाचा मुद्दा. दुसरा, आता बघा, ज्यावेळेस तुमचं एन-एस-एसचं ऑडिट होतं, तर ज्या महाविद्यालयाचं रेग्युलर युनिट आहे, त्यांना त्यांचे पैसे पी-एफ-एम-एसमध्ये भेटणार आहे. काही व्हॅल्यू एज्युकेशन किंवा वेगवेगळे जे काही कार्यशाळा घेतल्या असेल, त्याच्या पैशाचा चेक तुम्हाला ऑडिटच्या वेळेस तुम्हाला भेटून जाणार आहे. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा. ज्या महाविद्यालयाचं सेल्फ फायनान्स युनिट आहे, त्यांना त्यांच्या ऑडिटच्या फाईल विद्यापीठाच्या ऑडिटरकडून चेक करून घ्यायच्या आहे. रेग्युलर ॲक्टिव्हिटी, स्पेशल कॅम्प, ॲज वेल ॲज वर्कशॉप किंवा कार्यशाळेचे जे काही फाईल आहे, त्या सगळ्या त्यांना ऑडिटच्या वेळेस विद्यापीठाच्या ऑडिटरकडून चेक करावे लागतात. आणि त्यांचं चेक झालं का लगेच त्यांना विद्यापीठाकडून काय भेटतो? चेक दिला जातो. ओके. आणि त्याच्यामुळे त्यांना काहीच अडचण नाही. तर त्यांनी त्यांचं जे काही एन-एस-एसचं बँक अकाउंट असेल, तर त्या बँक अकाउंटमध्ये त्यांनी त्याच्यामध्ये पैसे नमूद करून ठेवायचे आहेत. ओके. सो मी तुम्हाला ह्या पण 2 गोष्टी सांगितल्या आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, की माय भारत पोर्टल. ओके. तुमच्या महाविद्यालयाचं माय भारत पोर्टल नावाला रजिस्ट्रेशन असेल, लॉग इन करा, इव्हेंट क्रिएट करा. जे काही ॲक्टिव्हिटी घेतल्या, त्या ॲक्टिव्हिटीचे काय करा, इव्हेंट क्रिएट करून त्याची माहिती भरून माय भारत पोर्टलला जर का नमूद केली, तर संपूर्ण जगभरात ती माहिती प्रसिद्ध होत असते. तुम्ही ज्या काही रेग्युलर ॲक्टिव्हिटी घेता, स्पेशल कॅम्प घेतात, त्या ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर त्याचा जो काही रिपोर्ट आहे, तो NSS@udpune.ac.in यावर तुम्हाला पाठवायचा असतो. पुढे नॅकला आणि बाकीच्या सर्व महत्त्वाच्या कामांसाठी असे रिपोर्ट महत्त्वाचे असतात. उद्या जर का तुम्ही बेस्ट प्रोग्राम ऑफिसर किंवा असे कोणतेही अवॉर्ड जर का तुम्ही घेणार असतात, तर त्यावेळेस तुम्ही रिपोर्ट तयार केले का? ते पाठवले का? संपूर्ण माहिती तुम्हाला विद्यापीठाला विचारली जाते आणि ती क्रॉस व्हेरिफाय पण केली जाते. त्याच्यामुळे काळजीपूर्वक पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक मित्रांनो, तुम्ही या पद्धतीने एन-एस-एस ऑडिटला सामोरं जा. एन-एस-एस ऑडिट करताना पी-एफ-एम-एस, ऑर्डिनन्स 163, माय भारत पोर्टल, काही जर का अडचण असेल, तर आपण सर्व संदर्भात आपण व्हिडिओ केलेले आहे. ते व्हिडिओ काळजीपूर्वक पद्धतीने बघा. इथे स्क्रीनवर पण मी माझा मिस्टर अक्षय बळे 9762130933 असा नंबर दिलेला आहे. त्या नंबरला मला कधीही कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. मी कामात बिझी असेल, लेक्चरमध्ये असेल, तर मी कॉल कट करेल आणि ज्यावेळेस फ्री असेल त्यावेळेस तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. तुम्ही जर का तुमची क्वेरी मला WhatsApp जर का केली, तर मी त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. ओके. पी-एफ-एम-एस बाबत जरी तुम्हाला काही अडचण आल्या, तरी पण तुमच्या त्या सर्व प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करू शकतो. ओके. हा एक पहिला महत्त्वाचा मुद्दा. मी राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी म्हणून 6 वर्ष कामकाज बघितलेलं आहे. तर 3 वर्ष मी येवला तालुका विभाग समन्वयक म्हणून देखील कामकाज बघितलेलं आहे. मला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एन-एस-एसचा कामाचा अनुभव आहे. त्यामुळं रेग्युलर ॲक्टिव्हिटी, स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटी यांचं ऑडिट कशा पद्धतीने करावं आणि सोप्या पद्धतीने कसं करावं हे मी तुम्हाला इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेवढं योग्य असेल, माहिती खरी असेल, योग्य वाटली तर तुम्ही त्या माहितीचा लाभ घ्या. काही अडचण असेल तर मला तुम्ही माहिती विचारायला काही संकोच बाळगू नका. अधिक माहितीसाठी तसं आपण आपल्या विभागाच्या विभाग प्रमुखांना म्हणजेच एरिया कोऑर्डिनेटरला विचारू शकता, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरला विचारू शकता, एन-एस-एस ऑफिसलाही विचारू शकता. बट हा जर का व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीने अडचण येणार नाही. मागे पाठीमागच्या वर्षीचे तुम्ही व्हिडिओ जर का बघितले तर तुम्हाला सगळी माहिती भेटून जाईल. कव्हरिंग लेटर कसं असतं, रिसिप्ट पेमेंट काय आहे आणि बाकीच्या सर्व माहिती तुम्हाला दिलेलीच आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह आणि तुम्हाला देखील जर का सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध योजनांबाबत, परीक्षांबाबत आणि अजूनही काही महत्त्वाची माहिती तुम्हाला अपडेट घ्यायची असेल, तर निश्चित तुम्ही माझ्या YouTube चॅनलला फॉलो करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.